नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस कोणताच व्हिडिओ टाकू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही. त्याचं कारण मी एका नवीन व्हिडिओमध्ये बनवेन. पण तोपर्यंत मी एक नवीन गोष्ट सुरू करतोय की जेवढे पण आपल्या आजूबाजूचे लोक आहेत प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं. तर आज आपल्या चॅनेलवर मी इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केलेली आहे. इंटरव्ह्यू अर्थातच काय की बाबा प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी इन्स्पिरेशन स्टोरी असते आणि तीच 1-2 मिनिटाची, अर्ध्या मिनिटाची इन्स्पिरेशन स्टोरी कोणासाठी तरी खूप काही इन्स्पिरेशन देऊ शकतं. तर त्यासाठी आपण एक नवीन सिरीज म्हणा की सुरू केलेली आहे आणि आपण आज सुरू करतोय. तर पहिल्याच व्हिडिओमध्ये मी माझ्या सख्ख्या बहिणीला इन्व्हाइट केलं. तिच्या लाईफमध्ये जे चढ उतार आलेले आहेत ते मी बघितलेले आहेत आणि तिला मी पहिल्यांदा स्वतःची इन्स्पिरेशन मानतो, कारण की तिला बघून मी बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. कारण की पडत्या काळात कसं वागायचं, काय करायचं हे तिच्याकडून मी बऱ्याच वेळा शिकतोय आणि अजून पण शिकणार आहे. पण मला वाटलं की बाबा घरची लक्ष्मी ती पहिल्यांदा घेऊन तिला सुरुवात करावी तर भरभराट होत असते. म्हणून मी माझ्या घरच्या लक्ष्मीला घेऊन आज ह्या गोष्टीची सुरुवात करत आहे. आणि ती प्रमुख पाहुणी आपली आजची माझी बहीण स्नेहा अमर पुरीबुवा यांना आपल्या चॅनेलवर आज मी इन्व्हाइट केलंय. तर प्रथमतः दीदी तुझं स्वागत करतो मी आमच्या चॅनेलवर. थँक्यू. आणि तू मोलाचा वेळ आमच्या चॅनेलवर दिलास त्याबद्दल मी प्रथमतः तुझं खरंच म्हणजे आभार व्यक्त करतो. कार्यक्रम सुरू व्हायच्याच आभार व्यक्त करतो, कारण की पर्सनली मित्रांनो मला माहिती आहे की दीदी किती तिच्या शेड्यूलमध्ये बिझी असत्या आणि किती तिची धावपळ होत असते. घरी दाजींची, त्यांच्या वडिलांची वगैरे सगळ्यांचीच धावपळ असते ऍक्च्युली. मग तिला मी म्हणलं की असं अशी ही गोष्ट सुरू करतोय, तर ती हो म्हणली. ती 2 दिवसासाठी आज घरी आपल्या राहायला आली होती. तर तिला म्हणलं की जरासं तुझी म्हणलं इन्स्पिरेशन स्टोरी किंवा तू जे काम करतीस ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणलं आणि थोडं तुझी मुलाखत मला घ्यायची आहे म्हणलं. तर आपण बोलूया तिच्यासोबत. तर दीदी तुला माझा पहिला प्रश्न हा आहे की सध्या तू जॉब काय करतेस? मला माहिती आहे, पण माझ्या मित्रांना सगळ्यांना म्हणजे जे चॅनेलमध्ये लोक आहेत त्यांना सगळ्यांना कळू दे की तुझा जॉब काय आहे आणि तू काय रोलमध्ये आहेस. मी सध्या लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून काम करते. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणून मी काम करते इचलकरंजी येथे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये. मग माझं जॉबचं वर्क असं असतं की म्हणजे तुमचे जे काही ब्लडचे सॅम्पल्स असतात, पेशंट्स जे येतात आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स, युरिन, बाकीच्या सगळ्या गोष्टी हे सगळं चेक करावं लागतं. मग त्याच्यासोबत मग टीबीचे पेशंट्स येतात, बरोबर, HIV पेशंट्स येतात, बरोबर, सगळ्यांच्या ह्या तपासण्या कराव्या लागतात. बरोबर. कारण गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या तपासण्या मोफत होतात, त्यामुळे आमच्याकडनं त्या केल्या जातात. ओके, म्हणजे तुम्ही मोफत करता या गोष्टी? हो, म्हणजे बऱ्याच सरकार आम्हाला त्याचा पेमेंट देते, पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी हे सगळं मोफत असतं. बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांना एक भ्रम असतो की बाबा माझा एक रिपोर्ट चेक करायचा आहे, रक्तलघवी चेक करायचा आहे, तर त्याचा बाहेरच्या लॅबमध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की आवाढव्य असा रेट पण आहे. खर्च लोक सरकारी ह्याच्यावर ह्या गोष्टीवर जास्त भरोसा ठेवत नाहीत. तो लोकांचा आता कसं आहे की प्रत्येक वेळेस असं लोकांचा भ्रम झालेला आहे, गव्हर्नमेंट म्हणल्यानंतर फसवा फसवी, बरोबर, म्हणजे खरे रिपोर्ट देत नाहीत किंवा हे अशा गोष्टी असतात. पण खरं सांगायचं तर मी स्वतः हात ठेवून सांगू शकते की मी प्रामाणिकपणे काम करते आणि त्यामुळे मी माझे रिपोर्ट प्रत्येक पेशंटला माझ्या परीने पूर्णतः प्रामाणिकपणाने जे आहेत आणि जे व्यवस्थित रिपोर्ट्स आहेत असेच द्यायचा प्रयत्न करते. आणि याच्यामध्ये काय शक्यतो आम्ही तर काय चुकीचे करत नाही किंवा आमच्याकडनं तशा काही चुका होत नाही. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की आमचे रिपोर्ट व्यवस्थित असतातच. आणि लोकांना हे भ्रम होतात, कारण कसं असते गव्हर्नमेंट म्हणलं की लोकांचा बघायचा नजरियाच पहिलाच खराब असतो. त्यामुळे लोकांना वाटत असते की नाही अरे आता हे काय गव्हर्नमेंटचं आहे, ह्यांचे काय रिपोर्ट्स इतके खराब म्हणजे व्यवस्थित नसतात. पण आत्ताच जरी तुम्ही आलात आणि महालॅबचे रिपोर्ट्स आणि आमच्या इथले रिपोर्ट्स आणि बाकीचे जरी प्रायव्हेटचे घेतलेत तर बऱ्यापैकी साम्य, कारण मी माझ्या स्वतःच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान थायरॉइडच्या टेस्ट या तिकडून माझ्या इथनं केलेल्या आणि तेच सेम मी प्रायव्हेटला सुद्धा करून बघितलं. बरोबर, तेच रिपोर्ट एकदम सेम म्हणजे बरेच अजिबात इकडे तिकडे नव्हतं. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकते की नाही जे आहे ते व्यवस्थित आहे. हा जॉब तसा रिस्की आहे का कसा आहे, म्हणजे काय? भयानक रिस्की आहे. रिस्की म्हणजे तुम्ही जसं घेताय त्या जॉबला तसं आहे. म्हणजे एखादा जर घाबरून बसणारा असेल की बाबा नाही आता हे कसं मी करू आणि काय करू, तर ते तुम्हाला म्हणणार नाहीत कोण की बाबा
जर तुम्ही ते जॉली प्रकारे घेत असाल की नाही बाबा आपल्याला जे आलंय समोर ते आपण ऍक्सेप्ट करायचं आणि आपल्याला ते मला करायचंच आहे, तर ते तुम्ही जर त्याला स्पोर्टिंगली घेतलं तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित त्यात सर्वाइव्ह करू शकता. पण जर तुम्ही घाबरून बसलात की नाही बाबा हे आता असं आलंय माझ्या समोर आणि आता नाही तर समोर आलाय HIV चा पेशंट किंवा TB चा पेशंट आलाय समोर आणि मी ह्याचं सॅम्पल घेऊ कसं, असं जर घाबरून तुम्ही बसणार असाल तर मग त्या गोष्टी तुम्हाला शक्य होणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला धाडस फार पाहिजे. कधी कधी तरी तुला पण असं म्हणजे एक आपलं मन आहे शेवटी, कधी कधी आपल्याला पण वाटत असतील की बाबा हा HIV पेशंटची मी टेस्ट करायला लागलोय आणि घरी तुझं पण एक लहान बाळ आहे तर तुला पण कधी कधी भीती वाटत असेल. त्यासाठी एकच काळजी मी घेते. पहिली गोष्ट म्हणजे मी ग्लोव्ज कधीही काढत नाही. बरोबर. ज्यावेळेस माझा वर्किंग टाइम असतो, म्हणजे वर्किंग टाइम माझा सकाळी 9:30 वाजल्यापासून चालू होतो, तो बरोबर 2-2:30 पर्यंत चालू असतो. बरोबर. आणि 2च्या पुढे वगैरे माझं जेवणाचं टायमिंग असतं, बरोबर, लंच टाइम वगैरे. 2-2:30 पर्यंत मी अजिबात हातात ते ग्लोव्ज काढत, कारण की ज्यावेळेस तुम्हाला कसं असतं की एखादी वेळेस आपण निष्काळजीपणाने समजा जरी घेतलं आणि समजा एखादा आपल्याला कुठेतरी, आपण आता मी लेडीज आहे त्यामुळे कुठं आम्ही शक्यतो जेवण वगैरे करताना आमच्या हाताला कापतात शक्यतो, आताही मला कापलेलंच आहे, तर ते असं कुठे ना कुठेतरी कट वगैरे पडलेले असतात, ते आपल्याला लक्षात येत नाही. पण समजा जर समोर पेशंट तसा असेल, म्हणून चला प्रत्येक पेशंट काय तसा नसतो, पण एखादा पेशंट जर तसा असेल आणि चुकून जर त्याचं ब्लड सॅम्पल तुम्हाला तिथे लागलं तर ते इतकं प्रॉब्लेमॅटिक आहे, तुमच्या ते लक्षात नाही आलं लवकर तर मग तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही. मग ती रिस्क पूर्णपणे तुमची असते. त्यावेळेला सरकार ही रिस्क घेणार नाही, कारण काम तुम्ही व्यवस्थित करताय का नाही तुम्ही ठरवायचं आहे. आता ते जर आपण जर निष्काळजीपणानं केलं तर ते 100% तुम्हाला लॉस मध्ये चालणार. पण जर तुम्ही तेच व्यवस्थित काळजी घेऊन केलं तर तुम्हाला काही एवढा त्रास नाही होणार. आता तसे सगळे डिपार्टमेंट्स आहेतच की बाकीचे काम करणारे. सेपरेट IGM ला त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट आहे, TBचं वेगळं डिपार्टमेंट आहे, बाकीच्या गोष्टींसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट आहेतच. मलेरियाचं वेगळं डिपार्टमेंट आहे, TBचं वेगळं आहे, HIV वेगळं आहे. ती पण लोक काम करतात. हो, म्हणजे बिंदासपणे. कारण कसं आहे त्यांना माहिती झालंय ना, हे डे बाय डेचं रुटीन झालंय आमचं. आम्हाला माहितीये की इथं रिस्क असू शकते, तर आम्ही त्यावेळेस बरोबर काळजी घेतो की नाही बाबा आपल्याला इथं रिस्क आहे तर आपण व्यवस्थित घेतलं पाहिजे. बरोबर. जिथं वाटतंय आपल्याला की नाही एखादा पेशंट आलाय तसा की आता वाटतंय की त्याला खोकला जास्त आहे, तुझं TB कडे असू शकतो असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला मास्क वगैरे आपण घालूनच राहायचं. आपण आपली काळजी घेतली तर समोरच्याला पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. असं हे बरोबर आहे अगदी. आणि येताना पेशंटला पण असं नाही वाटायला पाहिजे. म्हणजे माझ्या इथे तर येताना, आता मी जवळजवळ 8 वर्ष काम करतोय त्यामुळे इचलकरंजीतले सगळे पेशंट मोस्टली ओळखीचे झाले. ते बिचारे घरी पण जेवायला या मॅडम, दुपारी चहा घ्यायला या मॅडम, असं म्हणजे फार त्यांची पण आपुलकी आहे. आपण पेशंट सोबत जितक्या आपुलकीने आपण राहतो त्या आपुलकीनेच ते पण आपल्याला हे करतात. म्हणजे मला पण ही गोष्ट सर्वांना सांगायची आहे की मी ज्यावेळी पण दीदीला ऑफिसमध्ये वगैरे भेटायला जाते त्यावेळी स्नेहा मॅडमांचा भाऊ म्हणल्यानंतर एवढी सगळ्यांची एक आपुलकी असते की म्हणजे तिनं त्या 8 वर्षात फक्त जॉब म्हणजे जॉब केलेला नाही, आजूबाजूची भरपूर माणसं पण तिथं जोडलेली आहेत आणि ते गेल्या गेल्या दिसते. आणि मला कधी कधी वाटतंय पण की म्हणजे माझी बहीण आणि केवढी तिची ओळख आहे आणि काय काय तिथे गेल्यानंतर, म्हणजे एक फिलिंग मला पण एक मस्त वाटतं त्या ठिकाणी आल्यानंतर. अजून एक मला प्रश्न आहे तुझ्याकडे की कोविडच्या काळात मी समोरनं दीदी तुला बघितलंय, म्हणजे त्या पिरियड मध्ये जवळजवळ किती महिने होतीस तू? 2 ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिने दीदी दाजींच्या पासून, आमच्या घरापासून, सर्वांच्या पासून कॉन्टॅक्ट मधून बाहेर इचलकरंजीला एकटी राहत होती. तिथले तुझे काही अनुभव असतील ते सांग जरासं. खूप वाईट अनुभव म्हणजे काय, घरातल्यांपासून लांब राहायचं दुःख होतं ते. आणि कसं असतं की आपण रिस्क मध्ये स्वतः असताना घरच्यांना रिस्क मध्ये टाकणं ते तेवढं शक्य नसते. आणि जरी घरी मी आले तरी पण माझी अवस्था काय असायची मला माहिती, मी भिवूनच राहायची. 2 दिवस जवळजवळ लांबच राहायचं, एकाच बेडवरच झोपायचं. म्हणजे असं आलं की पहिला आंघोळ करायची, आंघोळीचं पाणी वगैरे मम्मी तापवून ठेवायची ज्या वेळेला मी यायचे तिकडनं. त्या दरम्यान मग पप्पांना पण शुगर, त्यामुळे मी घाबरूनच सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्यावेळेस अजून माझं बेबी नव्हतं, ते एक नशिबाने चांगली गोष्ट होती माझ्यासाठी तेव्हा, कारण त्यावेळेस जर असतं बेबी तर मग फार त्रास झाला असता मला. आणि त्यानंतर इतके म्हणजे की वाईट वाटायचं की घरातल्यांपासून लांब राहायचे आठवडाभर म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत बाहेर, म्हणजे ऑफिसलाच. आणि मग तिथंच झोपायचं. जेवणाचे तर हाल आम्हाला अक्षरशः ते
ते बाहेरचे लोक जे जेवण वाटतात ना, शिवभोजनालय वगैरे असायचं ते पहिले, त्यातल्या लोकांनी आम्हाला फार हेल्प केली. फक्त भात वगैरे खायचो आम्ही, आम्हाला चपात्या मिळायच्या नाहीत लवकर काय. नंतर मग शेवटी आमच्या टीएचओ सरांनी वगैरे बरीच हे केली वरून, त्यानंतर आम्हाला ते जेवण वगैरे मिळायला लागलं. मग आम्हाला तिथून जेवण मिळायचं. बरोबर. मग आम्हाला तिथं राहायला पण तिथंच सरांनी सोय केली. मग आम्ही आठवड्याभर तिथं राहायचो आणि शनिवारी मग घरी यायचं एकच दिवस, आणि मग परत रविवारी तर दुपारी निघून जायचं. सुट्टी पण नसायची. आणि ते दिवसाची एक एक्सपिरियन्स सांग की ते काहीतरी अंगात घालायला लागायचं आणि मग ते टेस्ट तू घ्यायचीस त्या. आम्हाला त्यावेळेला ऍक्च्युली कसं होतं, कोरोनाच्या वेळेस कंटिन्युअस आम्हाला पेशंटचे सॅम्पल घ्यायला लागायचे, म्हणजे थ्रोटचा स्वॅब घ्यायला लागायचा. थ्रोटचा स्वॅब घेताना तुम्ही पेशंटच्या समोर, आता माझं पोस्ट काय आहे तर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, त्यामुळे मला स्वतःला त्या पेशंटचं सॅम्पल घ्यायला लागायचं. बरोबर. थ्रोटचा स्वॅब घ्यायला लागायचा. मग त्याच्या समोरच, आता तू जसं बसलायस असं समोरच मी आणि तुझ्या समोरच उभारून मी आतनं त्याचा स्वॅब, कारण आता आपले हात तर एवढेच आहेत, त्या पेशंटचा तुम्हाला जर स्वॅब घ्यायचा आहे तर त्याच्या जवळ येऊनच घ्यावा लागणार. असं नाही की बाबा तू लांब कुठं तर थांबायचं, माझा हात तिथपर्यंत पोहोचेल आणि ते लांबून घ्या, असं नाहीये. ते समोरच उभारून. विशेष म्हणजे माझी इम्युनिटी आणि आमच्याशी माताजींच्यामुळं मला कधीही त्रास कुठल्या गोष्टीचा झाला नाही, आणि त्या दरम्यान मी कधी आजारही पडले नाही. खरं सांगायचं म्हणजे एवढ्या लोकांचा मी घेत होतो, कारण मनात अशी गोष्ट आलीच नाही माझ्या की मला काहीतरी होईल. मला फक्त एवढीच भीती असायची माझ्यामुळे माझ्या घरच्यांना काही त्रास होऊ नये इतकंच. त्या काळात आणि माझा नवराही माझ्या जवळ नव्हता बिचारे, ते तर फार मला की कुठनं भेटायला यायचे, जायची यायची सोय नसायची. दादी आमच्या घरात यायची, कसं व्हायचं तिकडं कधी यायची परत, असं तसं जरा चर्चा व्हायची. त्यांना फार वाईट वाटायचं. आणि मिस्टर माझे बिचारे, मग त्यांचे मित्र वगैरे होते ते पोलीस, मग ते कुणाच्या तरी गाडीवरनं ऍडजस्ट करून यायचे भेटायला. अशी फार आमच्या गावाला तेवढंच 1 तासभर येऊन बिचारे भेटून जायचे. मग हेही सगळं आहेच. सासूबाई एक गावी होत्या, मग ते दोघं तिकडे राहायचे, मी इचलकरंजीला, म्हणजे तू पप्पा मग मी इकडं, अशी अवस्था होती त्यावेळेस. ते मग कंटिन्युअस आम्हाला ते पीपी किट घालायला लागायचे. ते पीपी किट घातल्यामुळे काय व्हायचं, गरम इतकं व्हायचं की आतल्या आत घाम येऊन माणसाला विकनेस यायचा. अक्षरशः मी एकटीनंच काम केलंय मी असं म्हणणार, असं मी माझ्या फील्डमध्ये असणाऱ्या सगळ्यांना हा त्रास फार झालाय. अक्षरशः पीपी किट घालून चक्कर मारायची, कारण की विकनेस एवढा यायचा, ते घाम जाऊन आतल्या आत इतकं गरम होते. ते पीपी किट इतकं हिट तयार होते आतून, तुम्हाला इतकं गरम होतं की आतनं असं पूर्ण चिपचिप व्हायचं, अंग पूर्ण भिजून जायचं, आणि आतल्या आत ते गरम होऊन मग परत विकनेस, आणि मग ते चक्कर मारायची. कारण एकदा पीपी किट घातला की तुम्ही कंटिन्युअस ते 6.5 ते 7 तास काढायचंच नाही, एवढी ती कंडिशन खराब होती. आणि ते 6-6 तास तुम्हाला जर गरमीत कंटिन्युअस भट्टीत ठेवल्यासारखं तुम्हाला वाटलं तर तुम्ही काम कसं करणार. त्यातून आणि तुम्हाला कधी कधी ते अंडी पण खायला द्यायची म्हणा, आणि त्यात म्हणजे त्याची हिट वेगळी प्लस, आणि त्या घातल्यामुळे प्रॉब्लेमच म्हणजे कसं व्हायचं की आम्हाला शक्यतो काय सांगायचं, इम्युनिटी वाढवायची, जास्त इम्युनिटीसाठी आम्हाला अंडे द्यायचे तिथं खायला. तुम्ही अंडे भरपूर खा, अंडे उकडलेले असायचे. पेशंट्सना सुद्धा कोरोना, आम्ही जिथं काम करायचो ते म्हणजे कोरोनाचं सेंटरच होतं. त्यामुळे कसं होतं की त्या सेंटरमध्ये आमचं वर्किंग स्पेस असं होतं की सकाळी एकदा तुम्ही स्वॅबला चालू केलात की जवळजवळ 3 पर्यंत तर ते स्वॅब घ्यायचे कंटिन्युअस. मग सकाळी एकदा तुम्ही चालू केलात की बाबा दुपारपर्यंत जर तेच कंटिन्युअस तुम्ही करत असाल, उभारून एकतर हालत खराब व्हायची, आणि प्लस ते पीपी किटमुळे एवढं गरम व्हायचं, ते विकनेस चक्कर मारायची. ते इतकं बेकार वाटायचं की कधी कधी वाटायचं की उगाच करतोय आपण, एवढं करायची काही गरज नाहीये. आता असं त्यावेळेला कधी कधी मनात यायचं. मग पप्पा पण बऱ्याच वेळा मला म्हणायचे की बाळ सोड जॉब. त्यांना फार वाईट वाटायचं, माझ्या पप्पांचं माझ्यावर भयानक प्रेम, त्यामुळे पप्पा मला खूपदा म्हणायचे बाळ सोडून टाक जॉब, आपल्याला नको, तुला त्रास होतोय, त्या गोष्टी आपल्याला नको आहेत. आता जगात एवढं सगळं चाललंय, सगळे जे घरात आहे माझी पोरगी काम करते, हे त्यांना फार वाईट वाटतं. तुम्ही तर त्यावेळी वॉरियर होता, त्यावेळी नंतर ना म्हणजे स्टार्टिंगला पण आता या जॉब मध्ये ज्यावेळी तू पहिल्यांदा पडलीस त्यावेळी तुझा पगार म्हणजे तुझं पेमेंट किती होतं? माझं भयानक कमी होतं. म्हणजे लागले त्यावेळेस 8-7 वर्षांच्या 8 ते 9 वर्षाच्या पाठीमागे लागले, म्हणजे 2016ला लागले मी. त्यावेळेस काय झालं होतं की
लागलो त्यावेळेला हे डोक्यात माझ्या नव्हतं की बाबा हे गव्हर्नमेंटचं आहे आणि आता आपण परमनंट होईल किंवा असं काहीतरी होईल असं मला कधीच वाटायचं नाही. कारण मला इतकं त्या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं. नुसते जस्ट पासआउट झाले होते मी आणि जॉब लागला लगेच मला. मग ते पण फक्त पप्पांच्यामुळं. पप्पांनी केली भयानक धावपळ. म्हणजे पप्पांनी पहिल्यांदा सगळ्यात ते जाऊन नोकरी संदर्भाला नेहमी बघायचे कुठे आहे गव्हर्नमेंटचं काय आहे बाबा. आणि आपल्या म्हणजे मुलगीचं असं शिक्षण ह्या फील्डमध्ये झालंय तर त्या प्रकारे कुठे काही भेटते का असं पप्पा बघायचे. मग ते बघितल्यानंतर पप्पांना त्यावेळेस समजलं की बाबा असं असं इचलकरंजीला आहे जॉब. मग पप्पा म्हणले की जाऊन बघून तर येऊया, फॉर्म वगैरे भरूयात आणि बघूया काय होतंय. मग गेलो आम्ही, फॉर्म वगैरे भरला आणि पप्पांची फार धावपळ व्हायची. पप्पा मला कॉलेजवरनं विचारे सांगून रोज म्हणजे कोल्हापूर टू इचलकरंजी रोज बसने जाते मी, अजूनही जाते. आणि कसं आहे की मग पप्पा मला त्यावेळेला घेऊन गेले, पहिल्यांदा बघितलं. मग तिथं सिलेक्ट पण झाले मी, कारण जस्ट पासआउट झाले होते आणि आमचे त्यावेळेला इन कॅमेरा हे घेतले होते, म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे आमचे इन कॅमेरा घेतले. आणि मग ते त्यामुळे काय झालं की ते लगेच नुसतं पासआउट झाल्यामुळे सगळे क्वेश्चन वगैरे एकदम मस्त गेले, छान झालं. माझा इंटरव्ह्यू सगळ्यात सुंदर झाला होता. मी हसत बाहेर आले होते, मला अजून आठवत. पप्पांना फार भारी वाटत होतं ते. आणि त्याच्यानंतर मग झालं, मग लिस्टला नाव वगैरे लागलं. पप्पा म्हणले की आता आपण जाऊयात. म्हणले तुझं करणार का काय करणार. मी म्हणलं तर काय पप्पा, म्हणलं करूयात. आणि त्यावेळेस माझ्यासोबत असं झालं होतं की MSc ला माझी MSc झाली होती फर्स्ट इयर आणि त्या MSc मध्ये एक विषय राहिला होता आणि सेकंड इयरला माझं ऍडमिशन झालं होतं. मग पण मला इकडे जॉब लागला होता. मग पप्पा म्हणले की आता करायचं काय. माझं ते पण झालं कसं असं की ते एक विषय माझा राहिल्यामुळं मला प्रॉब्लेम म्हणजे कसं ऍडमिशन मिळालं होतं पण आता गव्हर्नमेंट जॉब लागलाय आता आपल्याला. मग हे पप्पा म्हणायचे, मला एवढं त्याचं गांभीर्य नव्हतं. मग पप्पा म्हणायचे म्हणून मग मी शेवटी विचार केला आपण कंटिन्यू करूया जॉब, पुढे काय होतं ते बघू. मग आता जॉब तर कंटिन्यू झाला, तिथनं पुढे सगळ्या गोष्टी झाल्या. मग आमच्या इथं लॅबमध्ये आमच्या ज्या डॉक्टर आहेत, मेडिकल ऑफिसर आमच्या, ज्या आमच्या हॉस्पिटलच्या सर्व त्यांचं नाव डॉक्टर मीनल पडिया. त्या खूप म्हणजे खूप कडक आहेत स्वभावाने, पण एवढ्या चांगल्या आहेत त्या. त्यांच्या त्या कडक स्वभावामुळे ऍक्च्युली सेंटर आमचं छान आहे. छान म्हणजे का की कुठल्या बाकीच्या गोष्टींचा आम्हाला त्रास नाही होत. म्हणजे त्या जे काही गोष्टी योग्य आहेत ज्या करायला पाहिजे त्या व्यवस्थित करून घेतात. आणि करूनही घेतात. त्या आमच्याकडनं कामही व्यवस्थित करून घेतात आणि त्याही स्वतः व्यवस्थित खूप करेक्ट आहेत सगळ्या गोष्टी, अगदी करेक्ट. म्हणजे त्या स्वतः एक गायनेकोलॉजिस्ट आहेत. त्यामुळे कसं मला माहिती आहे ती जसं पुढे येईल का, म्हणजे त्यांच्याशी पण कनेक्टेड आहे किंवा का. आणि त्या खूप छान, म्हणजे स्वभावाने पण चांगल्या आहेत. त्या कडक आहेत पण स्वभावाने चांगल्या आहेत फार. म्हणजे ज्यांना जिथं कोणाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्यांना बरोबर देतात. म्हणजे आमच्या आतापर्यंत माझ्या अनुभवात ह्या 7-8 वर्षात मला लॅबमध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि त्यांनी ती कधी पुरवली नाही पटकन. म्हणजे की कुठली गोष्ट लवकर व्हावी आणि पेशंट्सना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये शक्यतो ह्यासाठी त्या करतात. आणि विशेष गोष्ट मला अजून एक सांगायची इच्छा आहे की कोविडच्या दरम्यान आम्हाला स्वॅब घ्यायला सांगायचे तर पेशंट्स खूप भांडायचे आमच्यासोबत. असे अनुभव आलेत आणि खूप चांगलेही अनुभव आलेत. ज्या लोकांचे आम्ही सॅम्पल घेतलेत एक एक लोकांनी तर त्यावेळेला ऍक्च्युली म्हणजे राजकीय नेत्यांचे सुद्धा घेतलेले आहेत स्वॅब त्यांच्या घरी जाऊन अक्षरशः. पण त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला त्या लोकांनी. सगळे राजकीय नेत्यांनी सुद्धा ज्यांच्या सगळ्या गोष्टींसाठी मदत केली त्यावेळेला. आणि साहेबांनी वगैरे बरीच मदत केली. म्हणजे कोविडच्या दरम्यान जे काही पूर्तता पाहिजे होत्या त्या सगळ्या सेंटरसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी आम्हाला काही गोष्टी कमतरता, म्हणजे आम्ही घरी वगैरे जात नव्हतो, जेवणाच्या व्यवस्था म्हणा किंवा जे काही कमी पडेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यावेळेस त्यांनी पण खूप सॉर्ट आउट केले, पुरवल्यात गोष्टी फार. म्हणजे त्यांची मदत फार झाली आहे आम्हाला तिथे. असं नाहीये की कुणी आम्हाला त्यावेळेला मदत नाही केली, खूप छान मदत केली आम्हाला त्यावेळेस त्यांनी. माझा प्रश्न भरपूर आहेत सोड. आणखी एक प्रश्न म्हणण्यापेक्षा माझे भरपूर प्रश्न आहेत. माझा प्रश्न असा आहे की आता तू जो जॉब करतेस याच्यामध्ये कसं, म्हणजे त्याचं फ्युचर काय म्हणतेस तू. म्हणजे आता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचेल नाही पोचेल तो भाग नंतरचा आहे, पण जेवढे पण बघतील 40, 50, 100 लोक, पण त्यांना सगळ्यांना तू काय मेसेज देशील की या जॉब मध्ये तुम्ही एंट्री करू शकता आणि किंवा या फील्डमध्ये तुम्ही येऊ शकता आणि याच्यासाठी तुम्ही बाबा कशी त्याची माहिती मिळवली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगेन की हे फील्ड म्हणजे तुम्ही जर
त्याला व्यवस्थितपणे तुम्ही त्याच्याकडे तुमचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू चांगला असेल तर तुम्ही ह्यात 100% पडा. पण कसं आहे, जर तुम्ही ह्यात पडताय तर तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला फॅमिली आहे. बरोबर, फॅमिली आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ह्यात अशी की रिस्क ह्या आपल्या सोबतच येतात ह्या जॉब सोबत. त्यामुळे घेताना विचार करून जर तुम्हाला हे जॉब करायचा आहे तर माझी फॅमिली, माझं घरबाळ, माझं मूलबाळ आणि ह्या गोष्टी तुम्हाला सेकंडरी पडतात. कारण कुठलंही हेल्थ डिपार्टमेंट असो किंवा कुठलीही हेल्थ डिपार्टमेंटचा दुसरा कोणताही जॉब असो, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी दुय्यमच समजायला लागतात. फॅमिलीज वगैरे 24 तास तुम्हाला, कारण तुम्ही कुठल्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असाल तर 24 तास तुमचं काम हे चालूच असतं ऍक्च्युली. आता आपण मस्त म्हणतो की बाबा हा तू काय 6 वाजता ऑफिस मधून एकदा आलीस की तुझा काय संबंध नाही, पण असं नसतं. संध्याकाळचं जरी मॅडम अडचण असेल किंवा जर तसं काही अडचण आलीच कोणाची, कोरोनाच्या काळात तर अक्षरशः मी घरी येऊन सुद्धा मी काम करायची. म्हणजे जरी घरी यायची ना तर लॅपटॉप वरती मी माझे सगळे पेशंटचे डिटेल्स करायला लागायचे. असं काही नाहीये की हे करावं किंवा म्हणजे घरी आल्यानंतर काम नाही, असं नाही. आता एक नसतं, म्हणजे आता कसं आमचं रुटीन चालू आहे त्यामुळं. पण ज्या वेळेला पॅन्डेमिक हे सिच्युएशन येतात, म्हणजे जसं की समजा आता मलेरियाचे वगैरे आउटबर्स्ट झालं, ज्या वेळेला असं डेंग्यूचं आउटबर्स्ट वगैरे होतं आता, आणि परत नॉर्मल पण आपले जे रोग असतात साथीच्या रोगांमध्ये आपण म्हणतो त्यांना की जे हागवण लागणे वगैरे किंवा अतिसार हे जे असतात, तर ह्या गोष्टींच्या वेळेस सुद्धा फार काळजी घ्यायला लागते. कारण त्यावेळेस तशा सिच्युएशन्स असतात आणि मग तुम्हाला ते बघावं लागतं व्यवस्थित की बाबा नाही आपल्या ह्या एरियामध्ये किंवा इचलकरंजीच्या एरियात हे आपलं हे हॉस्पिटल होतं, इथल्या सगळ्या त्या घरच्या लोकांची त्यांच्या टेस्ट होणं गरजेची असते. आणि ते लवकरात लवकर त्या व्यक्तीला त्रास आहे का हे जाणून घेणं गरजेचं असतं. कारण ते जर एकदा पसरत गेले ना की मग अवघड होते. ते इतकं आउटबर्स्ट एखाद्या वेळेस वाढलं ना तर ते कंट्रोल करणं खूप कठीण असतं. आणि हे सगळं मग वरच्या लोकांच्या वरती प्रेशर येतं. त्यापेक्षा आपणच आटोक्यात लवकरात लवकर, तर ते आमच्याकडनं रिपोर्ट वगैरे गेले लवकर तर मग ते होऊन जातं. आणि त्यामुळे सांगायचं म्हणून ह्यातनं आता सांगायचा एवढाच उद्देश, तुम्हाला जर यायचं आहे या फील्डमध्ये बिंदास या. खूप छान फील्ड आहे. मला तर कधी असं वाटत नाही की मी वेगळ्या कुठल्या तरी ह्याच्यात काम करते. पण त्यासोबत रिस्क तुम्हाला जास्त फॅमिली म्हणून चालत नाही. कारण तुम्हाला पहिला हा जॉब बघावा लागतो. कारण हा जॉब असा आहे, ह्या फील्डमध्ये असं नसतंय. आमच्या फील्डमध्ये पेशंट कडनं लक्ष थोडं जरी तुमचं हल्लं आणि जर त्या पेशंटचा काही प्रॉब्लेम झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर असते. त्यामुळे तुम्हाला एवढं पण लक्ष इकडे तिकडे नाही चालत नाही. कारण आता तुम्ही साहजिक गोष्ट आहे, तुमच्या घरातलीच गोष्ट एखादी घेऊन बघा की आपल्याला समजा एखाद्या आपल्या पेशंटला कुणाला तरी काहीतरी झालं आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जर तिथल्या सिस्टरांनी जरा जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे आपण ह्यावरनं विचार करायचा. आणि मी ही डोक्यात गोष्ट ठेवूनच माझं काम करतो. कारण जसं माझ्या घरातले पेशंट बाहेर जातील, माझ्या घरातले व्यक्ती जसे बाहेर जातील, तिथे जर त्यांना ही ट्रीटमेंट मिळाली तर म्हणजे आपण जर चुकीचं एखादी गोष्ट केली तर त्यांनाही तिथं होणारच ना कधी ना कधीतरी. मग आपण जर व्यवस्थित केलं तर सगळीकडेच व्यवस्थित होईल, अशी माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळे मी माझं काम प्रामाणिकपणे करते. आणि आपण जर करणार असू प्रामाणिकपणे, जर त्या गोष्टीला प्राधान्य देऊन करणार असाल तर बिंदास या फील्डमध्ये या. आणि याचं वेलकम आहे सगळ्यांचं, वेलकम आहे. आणि भविष्य खूप छान आहे याच्यामध्ये. माझा पुढचा प्रश्न दिदी असा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात अप अँड डाऊन्स किंवा येतात, आणि मला वाटतं या जगातल्या या पृथ्वीवरल्या प्रत्येक माणसाला कधीतरी चांगले दिवस येतात, कधीतरी वाईट दिवस येतात. पण प्रत्येक माणूस त्याला फेस करून त्याला फाईट देऊन तो पुढे जात असतो. आणि मी स्वतः मला वाटते मी त्यावेळी वयानं लहान असेल, मी तुला एका गोष्टीतून जाताना बघितले. म्हणजे एक किस्सा येतो. ऍक्च्युली त्या दिवशीच मी ठरवलेलं की म्हणलं माझी बहीण ह्या गोष्टीतनं बाहेर येऊन ती पुढे फाईट देऊन जॉब करायला लागल्या. तो किस्सा माझ्या मित्रांना, आपल्या या प्रेक्षक वर्गाला तू जरूर सांग. कारण की कितीतरी अशा लेडीज आहेत की त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम येत असेल, आणि तू कसं या गोष्टीला फेस केलंस आणि तुझ्या आजूबाजूच्या घरच्या लोकांनी पण तुला या गोष्टीसाठी कसा सपोर्ट दिला. थोडस एक तू ब्रीफ कर, एक 5-10 मिनिटात मला वाटते की बोल तू या विषयावर, तुझ्या घडलेल्या आयुष्यातला किस्सा. कसं आहे, ही गोष्ट म्हणजे माझ्यासाठी फार इमोशनल आहे. आणि इमोशनल म्हणण्यापेक्षा कुठली आई हे सहन नाही करू शकत की तिचं बाळ जाते.
आणि ऍक्च्युली कसं आहे, हम्म. त्या तर गोष्टी आठवणं माझ्यासाठी फार कष्टदायक असते. हम्म. तरी पण आता आपल्याला सांगायचं म्हणून ही गोष्ट मी सांगते की प्रत्येक एका मुलगीचं लग्नानंतर हे स्वप्न असते की आपण आई छान व्हावं, म्हणजे आपण एक सुंदर आई बनावं, हे स्वप्न असते प्रत्येक मुलगीचा. अशी कुठलीच जगात मुलगी नसते की तिला असं वाटत नाही की आपल्याला मूल होऊ नये किंवा असं कधीच कोणाला वाटत नाही. आपण एक छान आई व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि आमचं पण तसंच लग्नानंतर 1 वर्षात मला नॅचरली राहिलं व्यवस्थित, हा बेबी राहिलं. मग नंतर कसं झालं, थोड्या दिवसानंतर मला राहिल्यानंतरच पहिला 1-2 महिने व्यवस्थित होतं सगळं. परत 2 महिन्यानंतर थोडासा त्रास झाला मला. त्या दरम्यान पण पप्पांनी वगैरे तुम्ही सगळ्यांनी मला फार हेल्प केला. म्हणजे श्री माताजींना माझा सगळ्यात ज्यांच्यावरती जास्त भरोसा आहे आणि ज्यांना मी सगळ्यात जास्त मानते, माझ्या श्री माताजी, आम्ही त्यांना प्रार्थना केली. त्यावेळेस सगळं व्यवस्थित झालं. परत 2.5 महिन्यात त्यावेळेस पण मला त्रास झाला होता, तर तो व्यवस्थित झाला. तिथून पुढं परत व्यवस्थित झालं. 7व्या महिन्यापर्यंत गेलो बेबी. 7व्या महिन्याची मी प्रेग्नेंट होते आणि बेबी शॉवरसाठी माझ्या गावी गेलो आम्ही. तिथं गेल्यानंतर झालं असं की मी मला राहिल्यापासून मी पप्पा मम्मींच्याकडेच होतो, म्हणजे तुमच्यातच मी राहत होते. कारण की मला कसं होतं की म्हणजे जास्त रिस्क सांगितलेली डॉक्टरनी, म्हणून माझी काळजी घेण्यासाठी म्हणून पप्पांनी मला ठेवूनच घेतलं. त्यामुळं मला कसं की मी राहायला इकडेच असल्यामुळं मी गावी गेलो होतो आमच्या बेबी शॉवरसाठी. तिथं गेल्यानंतर ते प्रवासामुळे तिथं मग माझा वॉटर ड्रॉप झाला. त्यामुळं आम्ही परत तिथनं लगेच मिस्टरांनी गाडी केली माझ्या आणि तिथनं आम्ही लगेच आलो कोल्हापुरात. मग झालं असं की कोल्हापुरात ट्रीटमेंट असल्यामुळं गावातनं इथपर्यंत आम्ही आलो. आता असं वाटते कधी कधी की तिथंच कुठेतरी एका हॉस्पिटलमध्ये थांबलो असतो, कदाचित माझं बाळ असतं त्यावेळी वाचलं असतं. पण आम्ही या फील्डमध्ये असून सुद्धा आमच्यासोबत खूप वाईट गोष्ट घडली. म्हणजे काय, माझी जिथे ट्रीटमेंट होती त्या डॉक्टरांच्यात मी आलो. आल्यानंतर त्यांनी अक्षरशः जर आता ज्या लेडीजना सगळ्यांना मुलं झालेत त्या लेडीजना ही गोष्ट लक्षात येईल. तर एक गोष्ट सांगते की कधी कसं असते, ज्या वेळेला तुमचा वॉटर ब्लॉक होतो त्यावेळेला इमिडिएटली सर्जरी करून बेबीला बाहेर काढावं लगेच, तेव्हाच त्यावेळेस ते बाळ वाचू शकते. पण जर समजा तुम्ही तरीही नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत असाल तर वाटते ते आहे स्पष्टच आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. कारण त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला त्या डॉक्टरांचा. मी आज नाव घेत नाहीये त्या लोकांचं, आज जगातही नाहीये डॉक्टर, पण त्यांनी अक्षरशः माझे खूप हाल केलेत. माझे इतके वाईट हाल झाले तर ते सगळ्या गोष्टी शब्दात सांगायच्या म्हटल्या तर लोकांना ते हे होणार नाही, म्हणजे पचनी पडणार नाही, इतकं ते वाईट आहे. आणि कसं असते, सगळे जगातली हर एक बाई डिलिव्हरीच्या ह्या फेज मधून निघून जातेच 100%. कुणाला पण त्याच्या पाठीमागे किती त्रास आहे ना हे कुणाला असं जवळून बघितल्याशिवाय नाही कळत. लांबून येतात माणसं बघतात की हा डिलिव्हरी काय नॉर्मल होतातच, लोकांना बाळ होतातच, सिझर काय होतंयच. अरे होतंय सिझर, पण त्या सिझरच्या पाठीमागं तुमचे 7 लेअर शरीरातले कट केले जातात आणि तेव्हा बेबी बाहेर येतो. म्हणजे रिस्क किती आहे हे तुम्हाला कळतं का? ह्या गोष्टी नाही सांगू शकत. पण ठीक आहे, तरी त्यावेळेला ते नॉर्मल डॉक्टरांनी डिलिव्हरी करायचा निर्णय घेतला आणि ती नॉर्मल डिलिव्हरी करायच्या नादात त्यांनी माझं बेबी घालवलं ते. आणि माझा मुलगा होता, आज तो माझा मुलगा 6-6.5 वर्षाचा मुलगा झाला. पण डॉक्टरांच्या त्या मूर्ख डिसिजनमुळे माझं बेबी त्यांनी बघितलंच नाही ऍक्च्युली. त्या डॉक्टरांची चूक आहे ती, कारण त्यांनी त्यावेळेस त्यावेळी पण जरी त्यांनी बघितलं असतं, सीझर करून बाळ दिलं असतं तरी पण वाचायची चान्स होता. वाचला, बेबी होतच व्यवस्थित. खरं सांगायचं म्हणजे जोपर्यंत मी डिलिव्हरीला आज जात नाही तोपर्यंत बाळाचे ठोके होते आणि जाणवतं. आणि मुळात मी ह्या फील्डमध्ये, त्यामुळे मला माहिती गोष्ट. आणि ज्या वेळेला डिलिव्हरी होत होती त्यावेळेला अक्षरशः डॉक्टरांच्या पैकी एकही तिथे अवेलेबल नव्हता, फक्त मावशाच आत होत्या. आणि त्यांनीच डिलिव्हरीला, म्हणजे बेबी आउट होतंय, बाहेर येतंय, नॉर्मल डिलिव्हरी चालली आहे, बाळाचं डोकं अडकलंय, तरी डॉक्टर काहीच प्रयत्न करत नाहीत. म्हणजे ही मूर्खपणाचीच गोष्ट आहे ना. तुम्ही त्यांना डॉक्टर कसं म्हणू शकता? जर डॉक्टर एखादं तुमचं बाळ वाचवायसाठी काहीच प्रयत्न करत नाही तर त्याला आपण काहीच समजू शकत नाही ना. बरोबर. मग असं ज्या वेळेला वाटतंय त्यावेळेला लोकांच्यावरचा विश्वास माणसांचा उडून जातो.
आणि ही गोष्ट खरोखर झाले अशी आहे. तर अशा वेळेला इतकं बेकार वाटते. समोर माझ्या दिसत होतं माझं बाळ जाते, मी काहीच करू शकत नव्हते. कारण त्यावेळेला आपली कंडिशन नसते ती की काहीतरी उठून आपण करू शकतो पटकन. काय करणार, काहीच करू शकत नाही. तुम्ही हातबल असताय, तुम्हाला इतक्या कळा असतात कंटिन्युअस, तुम्ही ऑलरेडी बेडवर झोपलेले असताय, तुम्हाला दोन्ही दंडात 4-4 इंजेक्शन दिले जातात कळीचे, कारण ते पटकन बेबी आउट व्हावं. पण तुम्ही बाहेरून काहीच प्रयत्न करत नाहीये की ते व्यवस्थित बेबी यावं. म्हणजे ही गोष्ट सगळ्यात वाईट आहे. म्हणजे ही, आणि मी सर्वस्वी ह्या गोष्टीसाठी माझ्या डॉक्टरांना जबाबदार मानते. ह्यात बाकी कुणाची चूक नाही आणि हा मूर्खपणा डॉक्टरांचा. माझ्या फॅमिलीने मला लवकर पोहोचवलेलं हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर डॉक्टरांनी 3 दिवस घेतले होते बेबी नॉर्मल डिलिव्हरी करायसाठी. जर तुम्ही 3 दिवस ठेवताय हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला, तुमच्या ज्या पेशंटच्या म्हणजे गर्भाशयात पाणीच नाहीये, कमी आहे पाणी, त्याचा वॉटरप्रूफ झालाय ऑलरेडी, ते बाळ कोरडं पडणारच ना. त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स इतके वाईट आहेत. अजून सांगते, बेबी गेलंच माझं, त्याच्यानंतरचे खूप हाल. म्हणजे की रोज बाळ तर गेलंच आता, पण नंतर असं झालं की पहिल्या दिवशी रात्रभर डॉक्टरना, मी त्या कंडिशन मध्येच नव्हते की माझ्याकडे लक्षच नव्हतं त्या गोष्टी, त्यामुळे मला त्या गोष्टी इतक्या लक्षात नाही आल्या, पण ते आत्ता माझ्या लक्षात येतात सगळ्या गोष्टी. त्यावेळेस डॉक्टरनी काय केलं की रात्रभर ती डॉक्टर माझ्यासोबत सारखं बघायला यायची रात्री झोपल्यानंतर की पेशंट व्यवस्थित आहे का. कारण काय होतं माहितीये का त्याचं, पोटात बाळाची नाळ जी होती, म्हणजे वार जी होती, ती पूर्ण चिकटली होती आत, आणि ती काढायला मला माहित नव्हतं. म्हणजे नाळी, हा, तर ती चिकटली होती आत पूर्ण. आणि ते कसं असतं की ते चिकटलेली आत की नाही, ज्या वेळेला एखाद्या लेडीची डिलिव्हरी होत्या, डिलिव्हरी झाल्यानंतर आतमध्ये कुठलाही एक सुद्धा पार्ट राहता कामा नये, म्हणजे वार अजिबात राहून चालत नाही. जसं बेबी बाहेर येते त्यासोबत ती वार पण बाहेर पडून जाते. पण माझ्या केसमध्ये असं झालं होतं ना की बाळ 3 दिवस कोरडं पडलं होतं पोटात. मग ही डॉक्टरांना गोष्ट कळत नाही का. ती गोष्ट अशी झाली, आणि त्यांनी त्यावेळेला ते एवढं ह्याच्यात घेतलं नाही, आणि ती रात्रभर मला सारखं बघायला यायची. म्हणजे ती काय जिवंत आहे का मेली. कारण ज्या वेळेला एखादा जरी पार्ट शरीरात राहतो बाईच्या डिलिव्हरी नंतर, तर ती बाई जगू शकत नाही, ती बाई उडतेच. वेदना नसतात त्या डायरेक्ट, कारण तुमच्या आत कुठलाही पार्ट राहून चालत नाही डिलिव्हरी नंतर. पण माझ्या श्री माताजींच्यामुळं त्यावेळेस सुद्धा मी वाचलो आणि व्यवस्थित राहिलो. आणि माझं त्यावेळेस सुद्धा मला माझ्या आईनं मला बाहेर काढलं त्यातनं. माझ्या आईनं मला बाहेर काढलं त्यातनं. मी त्यावेळेस मला हे झालं. मग ती सकाळी परत त्यांनी काय केलं, मग दुसऱ्या दिवशी आल्या, दुसरे डॉक्टर बोलवले, परत भूल दिली मला. परत मग ते माझं किरोटिन केलं, म्हणजे जे काही गर्भाशयात राहिलेले तुकडे असतात ते क्लीनअप करतात सगळे. ते क्लीन केल्याशिवाय पुढचं तुमचं सगळं व्यवस्थित होत नाही. म्हणजे पुन्हा तुम्हाला बेबी व्यवस्थित मग राहणार नाही. कारण जर पार्ट आतमध्ये राहिले तर तुम्ही एकतर मरणार, नसेल तर मग ते पुढच्या बेबीला तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ऍक्च्युली राहतच नाही, बाई जाते निघून अशा वेळेला. त्यामुळे ते गोष्टी व्यवस्थित क्लिअर करून घ्याव्या लागतात. मग पहिल्या दुसऱ्या दिवशी आली, परत तिने दुसऱ्या दिवशी परत किराटिन केलं. मग त्या दिवशी केलं, मग आणखीन काय म्हणली माहितीये का, नाही अजून पण थोडं राहिलंय, परत सोनोग्राफी करायची. संध्याकाळी आली की 3 दिवस मला माहितीये, हा, मग रोज काहीतरी सांगायचे, रोज काहीतरी 3 दिवस ती परत 3 दिवस त्यांनी असं करून 3 दिवस माझं किराटिन केलं. सोनोग्राफी रोज करायची, संध्याकाळी आली की नाही अजून थोडंसं राहिलंय, अजून थोडंसं राहिलंय. म्हणजे असं एका पेशंटला तुम्ही किराटिन म्हणजे चेष्टा नसते, आत गर्भाशयाला पूर्ण आपल्या इजा होत असतात. किराटिन म्हणजे की अक्षरशः ते खरडून काढलं जाते. तुम्ही चमच्याने जसं एखादं पार्ट खरडताय ना, शाई वगैरे खरडतो आपण भांड्यातली, त्या प्रकारे ते खरडून काढलं जाते. त्या वेदना इतक्या असह्य असतात की तुम्ही जाणवू शकत नाही ते तुम्हाला. कुठले हे सगळे हाल आमच्या पप्पांनी बघितलेले, त्यांना एवढं वाईट वाटायचं. तू पण होतासच त्यावेळेला. ते इतके आमच्यासाठी दिवस खराब होते की मला ते आठवलं तरी आता वाईट वाटतं. म्हणजे बेबी तर गेलं ते गेलंच, पण बाकीचा शारीरिक त्रास अजून झाला. मानसिक पण मानसिकता तेवढी नव्हतीच त्यावेळेला. आणि अक्षरशः महिनाभर त्याच्यानंतर मी कुणाचे फोन घेत नव्हते, काही बोलत नव्हते. आठवण काढायची बाळाची, 2-2 वाजता पण उठायची, 2 वाजता उठून रडायचं, परत 2 वाजता उठून मिस्टरांना फोन करायचा. आणि असं इतकं ते खराब कंडिशन्स होत्या. पण त्यातनं बाहेर आलो, म्हणजे फक्त श्री माताजी होत्या म्हणून बाहेर आलो. आणि आमच्या पप्पा
त्यांनी भयानक सपोर्ट. नाही याच्यासाठी म्हणजे एक कारण की ज्यावेळी तुझं हे झालं तू घरी आलेस, आपण घरी आलो, सगळी बसलो एकत्र, पण मला काय वाटते की बऱ्याच लोकांच्या लेडीज लोकांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतील. त्या घडल्यानंतर प्रत्येकानं करणं गरजेचं हेच आहे की जी घरातली लेडीज व्यक्ती आहे तिच्यासोबत आपण सगळ्यांनी एकत्र राहणं खूप गरजेचं असते. कारण की दिदीला पण माहिती आहे, जवळजवळ आम्ही, मी, पप्पा, मम्मी, दाजी, तिचे मिस्टर, आम्ही सगळे तिच्या सोबतच बसायचो. त्याच्यामुळे तिचं कसं झालं, सोडलं नाही, सोडलं नाही आणि त्याच्यामुळे क्युअर झाले. बाहेर आली. तिनं 2.5 महिन्यात मला वाटते तिनं जॉबला जायला सुरुवात केली मी. कारण मला घरी बसायचं नव्हतं, कारण घरी बसून बसून तेच विचार मी करायचे आणि मला फार वाईट वाटायचं. मी माझं झालं आणि त्याच्यानंतर मग मी पहिलं माझं बेबी असं झालं, त्याच्यानंतर 2 महिन्यातच मी जॉबला जायला चालू केलं. कारण मला घरात बसायचंच नव्हतं, घरी बसून तेच विचार. पण तरी पण एक माझा असा प्रश्न आहे की जरी आम्ही एवढे सगळे असलो तरी ज्याचं दुखणं असते ते त्यालाच माहित असते. कशी फाईट केलीस त्या गोष्टी संग आणि कशी उठून उभा राहिलीस ह्या सगळ्या विचार म्हणजे की पाठीमागं फॅमिली आहे, म्हणजे माझा नवरा, ज्याच्यासाठी नवऱ्याचं माझ्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की त्याचे वडील नाही आहेत आणि त्याची फक्त आई आणि तो, आणि आमचं पण माझं भयानक प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. त्यामुळं मी कसं आहे की त्याच्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी पण त्या गोष्टी आम्हाला म्हणजे मला विसरणं हे करावंच लागलं मला. कारण की पुढचं आयुष्य आणि आत्ताच जे दिवस आपण बघितलेत फक्त ते दुसऱ्या कोणाला येऊ नये हेच माझी अपेक्षा आहे. बाकी मी यात काय बोलणार नाही. पण कसं असते की प्रत्येक गोष्टीला आयुष्यात कधी ना कधीतरी विसरून पुढे जायलाच लागते. जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी विसरत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या गोष्टी काहीच करता येणार नाही. कारण जोपर्यंत मला आठवते चांगली गोष्ट अजून पण, माझ्या वेळची माझं बेबी गेलं होतं आणि माझी ननंद आणि मी आम्ही दोघी सेम टाइमला प्रेग्नेंट होतो आणि ते माझं बेबी गेलं आधी डिसेंबरमध्ये ते झालं आणि मार्चमध्ये माझ्या नंदेची छोट्या त्या डिलिव्हरी होती जी माझ्यासोबत प्रेग्नेंट होती. मग ते आमचं बेबी व्यवस्थित होतं, पण मला आठवतं ते तिचं बाळ ज्या दिवशी होत आलं आम्ही दिवसभर रडत होतो दोघं नवरा बायको. कारण की म्हणजे तिचं व्यवस्थित झालं त्यामुळे आम्हाला ते बरं वाटत होतं. पण त्यासोबत म्हणजे ते फिलिंगही ते वेगळंच होतं, म्हणजे कोण त्याला हे करू शकत नाही. अशा आठवणी पण बऱ्याच असतात आपल्या आयुष्यात. पण एक गोष्ट सगळ्यांना सांगायची की तिनं एवढ्या स्ट्रगल मधनं या खडतर गोष्टीतनं ती आज उभा राहिली. त्याच्यानंतर परमेश्वरानं तिला त्या गोष्टीचं फळ पण दिलं. आज तिचं एक छोटस लहानसं गोंडस असं बाळ आहे आणि सगळे आम्ही त्याच्यावर लय प्रेम करतो. आहे ते आता परमेश्वराच्या कृपेत तिचं खूप छान सध्या चाललंय, व्यवस्थित आहे. आणि जॉबशी तर तिचं रेग्युलर आता जाणं येणं सोडून तर तिचं आहेच. ताई दीदी तुझं बालपण कसं गेलं? एकदम सुंदर बालपण म्हणजे इतकं छान की मी आता जेवढी शांत वाटते किंवा आता जितकी मी समंजस दिसतो सगळ्यांना तेवढी मी नव्हते लहान असताना. एवढी आगाव माहित की आगाव कोण नव्हतं. मला माहिती आहे ती सगळ्यात आगाव काय होती का म्हणजे ह्याला जास्तच अनुभव आहे. माझ्या 1-2-3 अंगावर अशा खुणा आहेत की नाही, त्यानंतर कधीतरी दाखवीन तुम्हाला मी. एवढी मोठी सळी तिनं अशी फेकून मारलेली हातात. लहान असताना की एक गेम खेळायचो आपण उस्मानाबादला असताना. तिथे काय असायचं की ते माती जर अशी ओलसरच असायची, त्यामुळे तिथे एक गेम चालायचा लहान असताना. ते शक्यतो माहित असेल कोणाला, नसेल माहित असते. ते एक सळी घ्यायची आपण लोखंडाची अशी एवढी एवढी, तिथं बांधकाम चालू असायचं त्या घरात आम्ही सळ्या घेऊन यायचो खेळत, आणि ते सळे छोटे छोटे घेऊन यायचे आणि अशी जोरात ओढून मारायची त्या मातीत. त्या मातीत मारताना काय व्हायचं, ती रुतून बसायची, मग परत काढायची परत मारायची. मग असं कुणाचा नियम चुकतोय त्याच्यात तो गेम चालायचा, असं होतं ते. मग ते गेम खेळता खेळता सौरभ आमचा एकदा आडवा आला आणि त्याच्या हातावरती जोरात ती सळी आरपार झाली एकदम, म्हणजे त्याचा हातच खराब झाला त्या दिवशी. म्हणजे एवढी मोठी खून आहे अशी, त्याला बरीच मोठी खून पण झाले. आणि अजून एक ब्लेडपानचा किस्सा. ब्लेडपान असं अंगावरून ओढून काढली. आता मी मुलगी असल्यामुळं नेल्स वगैरे आपण जरा क्लीनअप करतोय ब्लेडपान घेऊन. आमच्या वेळेला तर असंच असायचं. आताच्या मुलींचं माहित नाही, आताच्या मुली बरंच काय काय करतात, पण आमच्या वेळेला असं नव्हतं. आम्ही लहान होतो त्यावेळेला जसं ब्लेडपान वगैरे घ्यायचं, त्याच्याने नेल्स वगैरे असे चांगले चकचकीत करायचे, छान करायचे, क्लीनअप करायचे, असं असायचं.
मग ते ब्लेड पान घेऊन मी नेल्स क्लीन करत होते आणि करताना आमचा सौरभ मुद्दाम आला तिकडनं, मला म्हटलं मम्मीला, मम्मी ही बघ ब्लेड पान घेऊन काय करायला लागली असं हा सांगतोय. आणि मग उठून सांगायला चाललेला, त्यामुळे माझ्या हातात ब्लेड पान आहे माझ्या लक्षातच आलं नाही. आणि मी ह्याला पकडायला म्हणून गेले आणि ते ब्लेड पान त्याच्या हातावरती असं लागले, एवढा मोठा कट पडलेला. आणि मम्मी भयानक घाबरलेली, रक्त सगळ्या खोलीतनं झालेलं रक्त सगळ्या ब्लड सगळ्या रूमभर झालं होतं ते. मम्मीची ऍक्शन कसली होती, आता मी कुठे जाऊ काय करू, मम्मीची ऍक्शन काय खरं नाही. मम्मीला तर आमच्या लई टेन्शन, मम्मी आता मी काय करू, कुठे जाऊ असं गेली. पप्पा इथं नाही तर काय करू असं करायला लागलेली मम्मी आमची. अशा भरपूर किस्से आहेत सांगण्यासारखा तर नाही आहे ते. होय. आणि बालपण म्हणजे माझ्या आजीच्या गावी, आजी तर आमची लेप म्हणजे कुचकी होती. कुचकी म्हणजे का मी माझ्यासाठी भारी होती, ह्याच्यासाठी भारी होती, माझ्यासाठी कुचकी होती. कारण आमच्या आजीचं जसं सगळ्या आज्यांचा कल असते नातवाकडं, तसं माझ्या आजीचा सुद्धा आपल्या नातवाकडे जास्त कल असायचा. पण माया पण करायची, म्हणजे होती कुचकी पण मला पण माया करायची. इतकी पण काय दुजाभाव नाही करायची. आणलं की काय कोणी शिदोरी वगैरे दिली असली की सगळी आजी ह्यालाच द्यायची, पहिल्यांदा द्यायची. आणि दूध देताना ह्याला एक जास्त वाटीत ह्याला मला अर्धा वाटी द्यायची, खारी पण अर्धी मला एक आणि ह्याला द्यायची मला कमी द्यायची. अशी आमची आजी करायची, पण चांगली होती स्वभावाने, चांगलं सांगायचं, प्रेमळ फार होती. मग सगळ्या गोष्टी छान करायची. मग आमची आजी पापड वगैरे मस्त बनवायची. आम्ही लहान असताना आमच्याकडे सालपापड आई आमची बनवायची, त्यावेळेला आम्ही बसून खायचो. सालपापड ते ताटात करतात सालपापड, ते सालपापड आम्ही खायचो, फार तोडून खायचं. तिच्या तुटायच्या नाहीत, आम्ही मुद्दाम तोडून खायचो, कारण त्या कच्च्या खायला फार छान लागतात. आणि पापड काय ते वाळले की मग तळून खातातच लोक, पण त्याच्यापेक्षा जास्त ती कच्ची खाण्यात मजा असते. आणि बालपणातल्या अशा गोष्टी असतात की मामांच्या गावी, आत्याच्या गावी शक्यतो जास्त जात नव्हतो आम्ही, कधीतरीच आत्याच्या गावात. पण आत्याची मुलं सगळे आमच्याकडे यायचे सारखे, सुट्टीला ते सगळे असायचे आमच्या घरी. जायला लागायचं, गावाकडलं घर भरलेलं असायचं आमचं घर. आणि कामं पण घरात असायची. आमच्या मम्मीच्या कामाने फार पिट्टा पडायचा, पण आमचे पप्पा फार हेल्प करायचे मम्मीला सगळ्या गोष्टीसाठी करायचे. आणि बालपण एवढं छान होतं आमचं. एक शांत कधी घरात बसत नव्हतो मी. ह्या झाडावर त्या झाडावर माकडासारखं उड्या मारायच्या. आमच्या गावात म्हणजे अर्जुनवाड्याच्या माझ्या घरी अशी आंब्याची झाडं आहेत फार छान छान. त्या आंब्याच्या झाडात आम्ही दिवसभर खेळायचो, म्हणजे ह्या झाडावरून त्या झाडावरती, त्या झाडावरून त्या झाडावर, अशी चिक्कूची पण झाडं. भरपूर पराक्रम केलं. म्हणजे खूप. उस्मानाबाद मध्ये पण ते कुत्र मेलेलं, अरे हा, ते खूप छान. काय घरात आणून पाळलं, त्याला पाळल्यानंतर ते म्हणजे ते मरायच्या घातीला झालेलं 2-3 दिवस आधी, तरी पण हिनं त्याला बरं करायचं होतं. मग 2-3 दिवस त्याला आणून आंघोळ घातली, काय काय केलं, त्याला रुमाल नॅपकिन पुसलं विसलं. आणि 4थ्या दिवशी ते दोघं बाहेर गेल्यानंतर, शाळेला गेल्यानंतर ते गेलं. दिदी आणि मी दोघं बसून पदरा काढून त्याला पुरून त्याच्यावर फुलं टाकून आणि रडायला लागलो. लय मजा केली बालपण. मजा म्हणजे कसं, आम्हाला मुळात एक गोष्ट मला इथं काय सांगायची आहे की आपण संवेदनशील असणं महत्वाचं आहे. आणि माणसाकडे माणुसकी पाहिजे. तुम्ही आयुष्यात कितीही कमवा आणि कितीही शिक्षण तुमच्याकडे असू, बरोबर, पण तुम्ही माणुसकीला मात देऊ शकत नाही आयुष्यात कधी. कारण कसं आहे माहितीये काय, ज्यावेळेला एखादा माणूस पडतोय किंवा ज्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते, त्यावेळेला तुम्हाला माणूस येतो, तुमचा पैसा कामाला येत नाही. त्यामुळे आज मी सगळ्यांना हे सांगेन, आज माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण माझा माणूस माझ्याजवळ नाहीये. म्हणजे माझे पप्पा जे आमच्यासाठी फार हे होते, ते आता नाहीत आमच्यासोबत. आमच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना आहे दोघांच्या पण आयुष्यातली, किंवा दाजींच्या पण माझ्या मिस्टरांच्या सुद्धा फार, म्हणजे त्यांच्या सुद्धा फार क्लोज होते पप्पा माझे. आणि त्यांना तर कधी म्हणजे मुलग्यासारखंच समजायचे पप्पा माझे. त्यामुळे त्यांना तर माझ्या मिस्टरांना पण इतकं वाईट, कारण त्याच्याही वडील नव्हते. आणि त्याच्यानंतर आता हे पण माझ्या पप्पांचं पण असं झालं, त्यांना कार्डिओ अटॅक आला होता, त्यामुळं पप्पा आमचे गेले. पण त्यांच्या इतका माणूस रॉयल मी आयुष्यात कधी बघितलेला आणि तसा कोण माणूस होणार पण नाही. जे पण लोक मला वाटते ब्लॉग आपले बघत असतील, बघितले असतील, त्यातून समजूनच येते ते लोकांना. कारण त्यांचा स्वभावच असा होता की त्यांचं आयुष्य एक कॉलेजवर शिपाई होते, पण जबरदस्त असं त्यांना कोण कधी महाराज शिवाय बोलवत नव्हते. त्यांना कोणच कधी पप्पांना आमच्या शिपाई आहेत म्हणून त्यांना शिपाईसारखी वागणूकच कधी कोणी दिली नाही. त्यांना
सगळे कायम पप्पांना आमच्या एक एकदा तर सगळे सर म्हणून पण बोलवायचे, असं काही नाही. सगळे तर कॉलेजची मुलं तर त्यांचा तर 36चा आकडा असतोय ऍक्च्युली शिपाई लोकांसोबत. पप्पांच्यासोबत सगळे इतके प्रेमाने राहायचे की आम्हाला अजून आठवतं. म्हणजे पप्पांच्यामुळे आमचं इतकं, त्यांचा स्वभावच इतका गोड होता की नाही, की त्यांना कोण कधी हे करत नव्हतं, वाईट बोलत वगैरे सुद्धा कोण नव्हतं. तर ठीक आहे, मग बऱ्याच गप्पा झाल्यात आपल्या. बऱ्याच लोकांना ही गोष्ट एक छोटीशी गोष्ट म्हणता येईल, ही सगळ्यांना आवडली असेलच. दीदी तुला एक मला असं सांगायचंय की या चॅनेल मधल्या स्त्रियांच्या बाबतीत पण, आणि एक अशी गोष्ट सांग की प्रत्येकाला बाबा जी पोचेल, इन्स्पिरेशन देईल, नाही बाबा आपण पण हे करू शकतो, आणि एकंदरी गोष्ट जर ती व्यक्ती करू शकते तर आपण का करू शकत नाही. मला इतकंच सांगायचं की नाही की एक गोष्ट सांगते, आपण लेडीज असतो, म्हणजे जेवढ्या लेडीज आहेत ते त्यांना लक्षात येईलच, ते प्रत्येक लेडीजला आपल्या आयुष्यात कुठं ना कुठेतरी ऍडजस्टमेंट करायलाच लागते. जसं की मी माझ्या आयुष्यात खूप ऍडजस्टमेंट केल्यात, असं नाहीये. मी माझ्या आई वडिलांच्या घरात असताना कधी झाडून काढले मला, मी कधी जेवण बनवलं नाही किंवा काय नाही. मी आज करते सगळ्या गोष्टी. म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला बराच सपोर्ट केलाय, त्यासाठी मी उगाच काय, कारण कधी मला की नाही जेवण वगैरे काय बनवता येत नव्हतं आधी. मग माझ्या नवऱ्याला पण त्रास व्हायचा त्या गोष्टींचा, कारण त्यांचं खाणं पिणं अप टू डेट असायचं. आणि त्याच्यामुळे मला काय व्हायचं की स्टार्टिंगला मला माझं लग्न झाल्यानंतर मला फार त्रास झाला त्या गोष्टी. त्रास म्हणजे काय, ती कधी मला काही म्हणायची नाहीत सारखं की तू काय करत नाहीस हे नाही, पण ते वाईट वाटायचं मला सुद्धा की आपल्याला बाबा हे बनवता येत नाही, हे त्यांच्यासारखं होत नाही आपलं. आणि कसं झालं की लग्नानंतर इमिडिएटली आम्ही इकडे राहायला आलो माझ्या जॉबसाठी, त्यांच्या जॉबसाठी. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी, म्हणजे मला त्या गोष्टींना वेळच मिळाला नाही कधी करायला, की लक्ष देऊन करावं आपण हे जेवण बनवायचं आहे आता हे. कारण यायचं माझं टायमिंग पण असं असायचं, सकाळी लवकर जायचं आणि संध्याकाळी वेळाने यायचं. त्यामुळे बनवणार काय, कधी आणि कसं, हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे फेस आयुष्यात ना, मला एकच सांगायचं, कुठली गोष्ट आली आयुष्यात तुमच्या, त्याला फेस करायला शिका. जिथं योग्य गोष्ट आहे, जिथं तुमचं चुकत नाही तिथं बोलायला शिका. तुम्ही जर बोलला नाहीत आणि आयुष्यभर सहनच करत राहिला तर तुम्हाला सहनच करायला लागणार. मग ते भले तुमची गोष्ट बरोबर चुकीची जरी असली तरी तुम्हाला लोक मग हे करणार, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ते बोलत राहणार. त्यापेक्षा कसं आहे की आपण काही गोष्टींसाठी स्वतःसाठी आपण उभा राहायला पाहिजे. लेडीजने शक्यतो स्वतःसाठी उभारलं पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. आणि आयुष्यात जसं माझ्यासोबत माझ्या बाळाचा इन्सिडेंट झाला किंवा माझ्या वडिलांचा झालाय, वडिलांचा झाल्यानंतर सुद्धा, पप्पांचा झाल्यानंतर मी भयानक कोसळून गेलेलो. 12 दिवस मला कळत नव्हतं की कसं काय चाललंय हे. मला असं वाटायचं की मी पण बहुतेक हे होते का काय, मला असं म्हणजे सगळ्यांचं पप्पांचं झाल्यानंतर सुद्धा. पण आम्ही त्यातनं पण बाहेर पडलो. म्हणजे का, आमच्या पाठीमागे पण माताजींचा हात आहे बराच, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडलोय. आणि एक गोष्ट सांगू का, आयुष्यात तुमच्या एक व्यक्ती कितीही जवळच्या असू देत, जर त्या गेल्या तर त्या गेल्या म्हणजे त्या तुमच्यातनं फक्त शरीर रूपानं जात असतात. तुमच्या जवळनं कुठलीही व्यक्ती आयुष्यातनं तुमच्या मनातनं कधी जात नसते किंवा तुमच्या हृदयातनं कधीही ती व्यक्ती जात नाही. त्यामुळं आपण कुठल्याही व्यक्तीसाठी रडत बसायचं नाही पाठीमागं, कारण तुम्ही जितकं त्या गोष्टीसाठी रडत बसताय ना, त्या वेळेला ती व्यक्ती त्या व्यक्तीचा जाण्याचा पुढचा मार्ग तुम्ही अडवत असता. ती गोष्ट कृपया कोणी करू नका, असं मी सांगेन स्वतःच्या ह्याच्यातनं. कारण तुम्ही जितकं त्या गोष्टीसाठी रडताय किंवा जितकं त्या व्यक्तींसाठी रडता तुम्ही, त्या व्यक्तींना खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. आणि त्यांना पुढे जायचं, त्यांना, कारण आता कसं असतंय, ज्या वेळेला ते हे जग सोडतात त्यावेळेला त्यांना पुढे जायचे मार्ग देवाने खुले केलेले असतात त्यांच्यासाठी. आणि जी लोक, पण मला एवढंच सांगायचं की त्या लोकांसाठी आपण पाठीमागे जास्त रडत नाही बसायचं, त्या लोकांचे मार्ग अडवायचे नाहीत. कारण जेवढं आपण भगवंताने दिलेली ती हे आहे आपल्याला, की आपण त्या गोष्टीचा अनादर करायचा नसतो. आणि ह्यासाठी आपण, देवाने त्यांना पण मार्ग दिलेले असतात, ते मोकळे करायचे असतात. आपण त्या गोष्टीत अडथळा करू नये. आणि कारण त्यांना कसं असते, कुठलीही व्यक्ती जगातनं निघून जाऊ देत, पाठीमागं कुणाचं पडत नाही. कारण तुम्ही बघा, कोण मरतो म्हणल्याने मरत नाही आणि कोण जन्माला येतो म्हणल्याने येत नाही. हे सर्वस्वी भगवंताच्या हातात आहे. मग तर ते काय होते की आपण त्या व्यक्तींसाठी रडत बसण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी ही प्रार्थना करायची की तुम्ही जा पुढे पप्पा निवांत, आमची काळजी करू नका, आमचं सगळं व्यवस्थित करून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही व्यवस्थित तुमचा हे करा, जे काय असेल ते. एवढंच सांगायचं मला. आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ना अशा खूप सारी व्यक्ती असतील जगातल्या, त्यांनी आपली सगळ्यात चांगली लोक गमावली,
तिथं त्याला काही करू शकत नाही. हे शेवटी भगवंताची मर्जी असते. म्हणजे आता ह्या गोष्टी आहेत नाहीत माहिती नाही, विधी लिखित असेल नसेल किंवा पण ज्यावेळी आपली वेळ येते त्यावेळी तिला एक्सेप्ट करायला एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची आणि पुढे निघून जायचं. कारण आयुष्य असं असते की नाही, तुम्ही आजचा क्षण कसा जगताय, भगवंतानी तुम्हाला जर दिलंय ना तर त्या गोष्टीचा आदर करा. जे तुम्हाला आयुष्य दिलंय भगवंतानी. आणि भांडणं तंटे हे तर काय होतच राहते आयुष्यात. त्या गोष्टींची मजा घ्या, मला तर म्हणायचं जशी मी घेते. त्यामुळे आम्ही इतके भांडतो पण आमचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे की आम्ही एकमेकांना सोडूनही राहू शकत नाही. ते शक्यच नाही, शक्य नाही ही गोष्ट. त्यामुळे आमचं असं असतं की म्हणून जगात कुणीही कितीही भांडा पण माणसांचं 2 मिनिटांनंतर परत या. 2 मिनिटांनंतर परत या. कारण कसं आहे माहितीये का, ह्या जगात शेवटी काही जरी झालं ना, प्रेमा एवढी मोठी गोष्ट कुठली नाही. प्रेम म्हणजे ऑल. प्रेम हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर मग तुम्ही कुणावरही करा, शेवटी ती प्रत्येक नात्याची वेगवेगळी भावना आहे, पण ती जपा मनात कुठेतरी. आणि माणुसकी इम्पॉर्टंट आहे, पैसा इम्पॉर्टंट नाही, बाकी काय नाही. तर दीदी तुझं खूप 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 थँक्यू. तू आमच्या चॅनेलवर तुझा वेळ काढून इतक्या सगळ्या गोष्टी तू शेअर केल्यास आणि खरंच तुझं आभार आहे. आणि तिचं आता म्हणणं असं आहे की तिचा जो छोटा मुलगा आहे त्याला पण आता 2 मिनिटं चॅनेलवर आपण घेऊया. हा फोटो दाखवूया. नाही मी इकडे फोटो दाखवीन तुम्हाला इथं तिचा. बघा तुम्ही, खूप गोड गोंडस आहे बाळ आमचं. आणि वाटते की तिला तेवढ्या खचता खाल्ल्यानंतर तिला ते तितकं छान बाळ परत मिळालं. आणि कधी कधी मला असं वाटतंय की जी गोष्ट तुमच्या हातातून सुटून गेलेली असते ना, तर जर तुम्ही ती गोष्ट सोडून दिलीत तर परमेश्वर 100% ती गोष्ट तुम्हाला पुढे आणून देतो. फक्त आपला विश्वास प्रकारे आणून देतो. फक्त आपला तुमचा विश्वास त्या गोष्टीवर किती आहे की नाही मी पुढे येणार, करणार, होणार, ह्या गोष्टीवर किती आहे. कारण की मी हे समोरच उदाहरण आहे. ज्यावेळी तिचं बाळ गेलं त्याच्यानंतर तिला कदाचित वाटते की तेच बाळ तिला परत मिळालं असावं नसावं तो भाग नंतरचा आहे. पण आपण ही गोष्ट आहे ना आयुष्यात माझ्या, ती मी खूप खुश आहे. म्हणजे माझं बाळ छान आहे, माझा नवरा चांगला आहे, सगळ्या गोष्टी माझ्या ठीक आहेत आज. चालेल, तर थँक्यू दीदी. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज पुढे येत राहतील, असेच इंटरव्ह्यू होत राहतील, बऱ्याच इन्स्पिरेशन गोष्टी आपण सांगत राहू चॅनलमध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. जवळजवळ मला वाटते बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ आता टाकलेला आहे. आणि सपोर्ट करा तुमच्या या भावाला. आणि